चला सर हे नागपूर समता परिषदेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बी.के. यादव, हे आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट गोरे सर, शाहीर फरांदे आहेत आणि हे संजय करकर. एक मिनिट हा भाई, एक मिनिट हां. सन्माननीय सर, आम्ही आज ओबीसी समाजाच्या सर्व संघटना, समाजातले सर्व घटक आणि त्याला वेगवेगळ्या संघटनांनी दिलेला पाठिंबा, म्हणजे ओबीसी संघटना असेल, समता परिषद असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, रासप असेल, या सगळ्यांच्या वतीनं इथं आपल्याला निवेदन द्यायला आलं की शासनानं जो निर्णय केलाय किंवा जो GR काढलाय तो ओबीसींच्या वरती अन्यायकारक अशा पद्धतीचा आहे, अशी भावना महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सर्वच ओबीसी बांधवांच्या मध्ये आहे. आणि हा खऱ्या अर्थानं त्यांचा राग या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवावा आणि आपण तो शासन दरबारी पोहोचवा अशासाठीचं निवेदन सन्माननीय सर आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय. आपण त्या ठिकाणी शासनाला आमची भूमिका सविस्तरपणे मांडाल, सांगाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद सर, थँक्यू. त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब, बऱ्याच ठिकाणी खोटी कागदपत्र तयार करून खोट्या कुणबी नोंदी होत आहेत, त्यासुद्धा रद्द करण्याचा आपण जरा त्यावर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी आता व्हिडिओ आणले पण वेळ नाही तुम्हाला तेवढं दाखवायची. निश्चित फलटण तालुक्यात झालेले आहेत. जो क्लर्क त्या ठिकाणी काम करत होता त्याला कामावरून हाकलून देण्यात आलं की तो त्याच्यामुळं उघड होईल ह्या अपेक्षेने जर हाकलून देण्यात आलं. मी त्यासाठी तुम्हाला सगळं पुरावे सहित त्या माणसाला समोर उभं करून त्या कशा नोंदी ह्या कुणबीच्या खोट्या नोंदी नोंदल्या गेलेल्या आहेत हे सप्रमाण तुम्हाला आम्ही सिद्ध करून दाखवू. फक्त आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून ह्या सर्व तालुका लेवलचे जे कुणबी नोंदी करण्याचे प्रकार चालू आहे त्याच्यावर लक्ष ठेवावं, आपला थोडासा त्यावर वचक असावा ही अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी मला या जिल्हाध्यक्ष या नात्याने सांगायचं आहे की हे लोकशाहीचं राज्य 1947 नंतर अस्तित्वात आलं. आपल्या ठिकाणी डेमोक्रेसी सुरू झाली, परंतु ह्या डेमोक्रेसीला जर पाठीमागचे पुरातनातले जरी कायदे लागू करण्यात आले तर त्याला निश्चितपणे आमचा विरोध आहे. निजामशाही या ठिकाणी लोकांच्यावर अन्याय करत होती. त्या निजामशाहीतले जर दाखले देऊन कुठल्या लोकांना जर आरक्षण दिलं जात असेल तर हा निश्चितपणे ह्या लोकशाहीचा आणि ह्या संविधानाचा अपमान आहे असं आमचं मत तयार झालेलं आहे. बापू बोला. ज्या वेळेस भारतीय राज्यघटनेत संविधान लिहिलं गेलं आणि संविधानानुसार आज जो देश चालतो ते संविधानानुसारच आरक्षण दिले गेले पाहिजे, ना की निजामशाहीचे किंवा इतर कुठले दाखले देऊन आरक्षण द्यावे, एवढीच विनंती आहे आमची. आणि हायकोर्टानं ह्यांची जो दंगल चालली होती, दंगा चालला होता मुंबईमध्ये, तो रद्द करण्यासाठी हायकोर्टानं निर्णय घेतला होता. बेकायदेशीर आहे म्हणून त्यांना हुसकावून लावण्याचे आदेश दिले होते. प्रशासनानं ते तसं न करता 2 उपमुख्यमंत्री मराठा जातीचे असल्यामुळं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर दबाव आणून मुख्यमंत्र्यांना त्यांना पाहिजे असे निर्णय करून घेतलेले आहेत आणि ते सगळे बेकायदेशीर आहेत, कायद्याला अभिप्रेत नाहीत. फक्त ह्या दबावापोटी हे जे चाललंय ते चुकीचं आहे हे आम्हाला या निमित्तानं सांगायचं. आमच्या ताईंना बोलूया, महिला प्रतिनिधी आमच्या इथे, त्यांचं पण म्हणणं आहे. हे सगळं आपल्याला, तुम्हा लोकांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की आमच्यावर अन्याय होतो तो, पण ह्याला न्याय मिळवायला कोर्टातून जरी आदेश आले तरी जुमानलेत का राजकारण्यांनी. आमचा विरोध नाही आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायला, पण मराठ्यांच्यातले गरीब शोधून द्या ना. आरक्षण देताना तुम्ही सरसकट द्यायचं म्हणताय, सरसकट दिलेलं आहे, 10% दिलेलं आहे. AWS हे कसं अन्यायकारक नाही का होत गोरगरिबांच्यावर. आणि आमच्यातले ओबीसी मधले कुणी श्रीमंत माणसं आम्ही आमच्या पोरांना भीक मागत नाही, फी द्या म्हणून, फी माफ करा, अमकं करा, ॲडमिशन द्या. बघा तुम्ही तपासून बघा, आम्ही स्वतः पैसे खर्च करून आमच्या मुलांना ॲडमिशन घेतो. गरीबातल्या गरीबाला मात्र तेवढं आरक्षणाचं हे करतोय आम्ही. खेदाची गोष्ट आहे साहेब की प्रशासनातले अधिकारी जे ओपन मधील आहेत त्यांनी सुद्धा ह्या आरक्षणासाठी, ह्या GR काढण्यासाठी सहकार्य केलं. हे सर्वात दुःखाची आणि दुर्दैवी गोष्ट आहे. याचं दुःख वाटतं. मंत्री आजपर्यंत पडद्यामागे होते, परंतु तेच मंत्री आता स्टेजवर येऊन ह्या आरक्षणासाठी आणि ओबीसींच्यावर हल्ला करण्यासाठी जर तरच झाले असतील तर 54% आमच्या ओबीसीने दिलेलं मतदान हे नेमकं कुणाला दिलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य या ठिकाणी आणलं. काळ साळी कोळी माळी कुंभार चांभार
होलार ह्या सर्वांना घेऊन ह्या राज्याची स्थापना केली. निजामशाही आदिलशाही ज्या शाही होत्या त्यांच्या विरोधात इथल्या रयतेचं राज्य उभं केलं आणि त्याच वेळी आज परत तेच निर्णय घेऊन परत निजामशाही आणि आदिलशाही जर आमच्यावर लादली जाणार असेल तर ह्या ओबीसींचं, ह्या गोरगरिबांचं, SC ST OBT NT या लोकांचा हाल कुत्रं खाणार नाही असे आमची भूमिका आहे. म्हणून मी एक डॉक्टर असून देखील या आंदोलनात पडलेलो आहे, कारण आम्ही सगळं डोळ्यांनी पाहतो इथं काय चाललं आहे. तेव्हा साहेब तुमच्यासारख्या सुज्ञ अधिकाऱ्यांनी यात निश्चित लक्ष घालावं आणि लोकांच्या आणि आमच्या ह्या शासनाला हे कळवावं एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद.